विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9 मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्री आणि या भूमितीमधील चॅप्टर नंबर 1 मधील आपण 1.1 पूर्ण केलेला आहे. आता 1.2 क्वेश्चन नंबर 1 आणि सर्वांकडे पुस्तक रेडी असेल अशी अपेक्षा करतो. माझ्याकडे पण 2 पुस्तकं आहेत, एक मराठी मीडियमचं आहे आणि एक इंग्लिश मीडियमचं आहे. आता पेज नंबर 7 काढा. क्वेश्चन नंबर 1 पूर्ण सूचना लिहा, व्हिडिओ पॉज करा. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड whether the pair of segments given below the table are congruent or not. मराठी मीडियममध्ये काय पहा, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. मित्रांनो, सर्वात पहिले हे साइन पहा, SIGN किंवा चिन्ह पहा. हे चिन्ह आहे एकरूपतेचं, कॉन्ग्रुएंट. कशाचं चिन्ह आहे? एकरूपता, कॉन्ग्रुएंट, किंवा याला असं बी काढलं तर चालतं, एकरूपता, कॉन्ग्रुएंट. आणि सगळ्यात पहिले आपल्याला हे ठरवावं लागेल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. दोन रेषाखंड एकरूप आहेत किंवा नाही हे ठरवायचं कसं? एकदम सोपं आहे. दोघांची काढायची लेंथ, दोघांची काढायची लांबी. इफ लेंथ इज इक्वल, segments are congruent. If segments are congruent, then length is equal. लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप असतात. रेषाखंड एकरूप कधी असतात? लांबी समान असेल तर. लांबी समान असेल, रेषाखंड एकरूप असतात. रेषाखंड एकरूप असतील तर लांबी समान असते. म्हणजे आपलं सगळ्यात पहिले टार्गेट काय आहे? लेंथ काढायची. लेंथ म्हणजेच काय? डिस्टन्स. पहिलं काय सांगा? लेंथ ऑफ डी. मला सगळ्यात पहिले काय शोधायचं? लेंथ ऑफ डी. चला, एकदम सोपं. आपण 1.1 मध्ये डिस्टन्स काढलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 त्याची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित केलेली आहे. आणि व्हिडिओ पॉज करा आणि लेंथ काढा. चला, डी, कोऑर्डिनेट ऑफ डी, कोऑर्डिनेट ऑफ डी इज -7. या बाजूला लिहितो मी, म्हणजे आपलं काम सोपं होईल. लिहा, कोऑर्डिनेट ऑफ डी. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ डी? -7. कोऑर्डिनेट ऑफ ई 9. आणि मित्रांनो, डीचं -7, ईचं 9. सांगा ओरली, सांगा तोंडी. डीचा निर्देशक -7 आहे, ईचा 9 आहे. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ डी और व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ डी? सांगा तोंडी उत्तर. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो, MCQ प्रश्नामध्ये विदाऊट एनी स्टेप 10 सेकंदात उत्तर द्यावं लागतं. चला, तुम्हाला जर उत्तर आलं असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझं उत्तर आलेलं आहे 16 उत्तर आलेलं आहे. आता बरोबर आहे का पाहू. लिहा, लेंथ ऑफ डी इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला, पहिला कोणता ग्रेटर ठरवा? मायनस आणि प्लस. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. 1.1 ज्याने इमानदारीनं 2-3दा व्हिडिओ पाहिलेला आहे, मनानं सोडवलेला आहे, त्याला हे सोपं जाईल. पुढं ग्रेटर कोऑर्डिनेट 9, स्मॉलर कोऑर्डिनेट -7, ग्रेटर कोऑर्डिनेट. पुढं फॉर्म्युल्यात काय आलं? मायनस 2 कॉन्सिक्युटिव्ह साईन्स मेक द ब्रॅकेट. एका पाठोपाठ 2 चिन्ह आले, कंस करा. 9 मायनस इंटू मायनस प्लस. व्हॉट इज द आन्सर? 16. लेंथ ऑफ डी इज इक्वल टू 16. याला फ्रेम करा, याला द्या नंबर 1. उत्तर कन्फर्म झालंय. तुमचं उत्तर कन्फर्म झालं का? यस किंवा नो टाका युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये. चला, हे झालं डी. आता नंबर 2. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू व्हॉट? लिहा, कोऑर्डिनेट ऑफ A -3, कोऑर्डिनेट ऑफ B 5. AB चे का आहे का उदाहरणामध्ये? यस, AB. आणि सांगा कोऑर्डिनेट इज -3 आणि 5. व्हॉट इज द डिस्टन्स?
एचा निर्देशक -3, बीचा निर्देशक 5. सांगा डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे, लांबी किती आहे. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझं उत्तर आलेलं आहे 8. येतं का पाहू. आता पुन्हा लिहा लेंथ ऑफ ए बी. आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की डिस्टन्स लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतो, कॉमा. लेंथ असेल तर कॉमेची गरज नाही. लिहा पुन्हा फॉर्म्युला. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला आता मायनस प्लस एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. प्रत्येक धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. तुम्हाला नियम आठवत असतील. 3 ग्रेटर दॅन 2, -3. सांगा कोणतं चिन्ह येईल. 1 2 3. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम 3 ग्रेटर दॅन -100, 0 ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. हे काही नियम होते पहा. चला ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे सांगा. 5 ग्रेटर दॅन -3, 5 -3. हे मायनस फॉर्म्युल्यातलं आणि हे मायनस उदाहरणातलं. मायनस इंटू मायनस प्लस. 5 + 3 8. लेंथ ऑफ ए बी इक्वल टू 8. याला म्हणा नंबर 2. लिहा आता फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ डी. लेंथ ऑफ डी किती आली 16. हे किती आले 8. लेंथ ऑफ डी इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. 16 = 8 होतात का. नाही, हे दोन्ही समान नाही म्हणजे नॉट इक्वल टू. दिस इज द मिनिंग ऑफ इक्वल. आणि एक रेषा काढली की नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू. लेंथ इज नॉट इक्वल. सो डी नॉट कॉन्ग्रुएंट टू ए बी. लिहा डी नॉट कॉन्ग्रुएंट टू ए बी. लेंथ इज नॉट सेम. इफ लेंथ इज इक्वल सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. लांबी समान असेल तर रेषाखंड एकरूप असतात. म्हणून मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहा रेषाखंड डी आणि ए बी एकरूप नाही, कारण की लांबी समान नाही. कारण की लांबी समान नाही. या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. आता याच्यातलं क्वेश्चन नंबर 2 लिहा. सेगमेंट बी सी. पहिल्यातला दुसरा प्रश्न. रेख किंवा सेगमेंट बी सी. नंबर 2 सेगमेंट किंवा रेख ए डी. चला पटपट काढायचे आहे. पहिले लिहा नंबर 1 बी सी. लेंथ ऑफ बी सी इक्वल टू व्हॉट. चला व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ बी 5. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ सी 2. बीचा निर्देशक 5, सीचा निर्देशक 2. मित्रांनो वर्गामध्ये विद्यार्थी समोर बसलेले असतात आणि बोर्डावर काही चूक झाली की पूर्ण वर्ग जोरात ओरडतो, सर चुकलं. पण आता या ऑनलाईन क्लासमध्ये किंवा या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये माझ्याही लक्षात येत नाही. कधी कधी काही जर चूक झाली तर अवश्य यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याचं करेक्शन करू. आता बीचा निर्देशक 5, सीचा 2. सांगा डिस्टन्स किंवा लेंथ किती येईल. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझं उत्तर मी लिहिलेलं आहे. लिहा आता. लेंथ इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लेंथ आणि डिस्टन्स सेमच आहे. लेंथ आणि डिस्टन्स सेमच आहे, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. डिस्टन्स लिहिलं तरी चालतं. चला आता 5 इज ग्रेटर दॅन 2, 5 - 2. लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 3. याला करा फ्रेम. अर्धा न अर्धा 1 मार्क पक्का झाला. आता नंबर 2 एडी. लेंथ ऑफ एडी इज इक्वल टू व्हॉट. कोऑर्डिनेट ऑफ ए -3, कोऑर्डिनेट ऑफ डी -7.
चला काय उत्तर येईल तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. -3 7 -3 -4 -5 -6 -7 म्हणजे माझं उत्तर आलं 4. 4 किलोमीटर अंतर आहे दोघांमध्ये. लिहा लेंथ इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मोठा लांबी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. चला आता -3 -7 दोन्हीही निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह आहे. दोन्ही जर पॉझिटिव्ह असते तर हा नंबर ग्रेटर झाला असता. दोन्ही धन असते तर 7 हा मोठा झाला असता. पण दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळं 7 हा काय झाला स्मॉलर झाला लहान झाला. स्मॉलर झाला लहान झाला म्हणजे मोठा कोण झाला -3. -3 इज ग्रेटर दॅन -7. 3 इज ग्रेटर दॅन 2. -3 इज लेस दॅन -2. -3 -7 सगळ्यात पहिले 3 आणि 7चं कम्पॅरिझन करा मनातल्या मनात. आता याच्यामध्ये काय झालं हा झाला ग्रेटर आणि दोन्ही मायनस झाल्यावर ग्रेटरच्या ऐवजी हा काय होईल स्मॉलर. ही झाली मोठी संख्या 3 आणि 7 ही झाली मोठी संख्या आणि दोन्ही मायनस झाल्यावर ही झाली लहान संख्या. चला किंवा मी तुम्हाला आणखी एक टेक्निक दाखवलं होतं की लेफ्टला असेल तर स्मॉलर आणि राईटला असेल तर ग्रेटर. चला लिहा लेंथ ऑफ AD इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट -3 स्मॉलर कोऑर्डिनेट -7 मध्ये काय आलं मायनस ब्रॅकेट करा -3 मायनस इंटू मायनस प्लस -3 + 7 = 4. मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यावर ज्याचं कमांड त्यालाच गणितात डिमांड. आणि आपण याच्यावर आधारित 14 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. प्लेलिस्टमध्ये जा मैत्री गणिताशीमध्ये 14 व्हिडिओ आहेत. टाइमपास म्हणून का होईना दररोज एक व्हिडिओ पहा तुमचं बेसिक अतिशय पक्क होईल. कारण माझा अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांचे मार्क याच्यातच जातात प्लस मायनसमध्ये. तुमचे मार्क जायला नको. लेंथ ऑफ AD = 4 याला द्या नंबर 2 लिहा पुढं फ्रॉम 1 and 2 चला पहिलं किती आलं 3 दुसरं किती आलं 4. अर्धे इक्वल दोघं समान आहेत का नाही नॉट इक्वल टू. लेंथ ऑफ BC not equal to length of AD, so segment BC and AD are not congruent. CONGRUENT not congruent. Length of BC not equal to length of AD म्हणून रेख BC व रेख AD हे एकरूप नाही कारण त्यांची लांबी समान नाही. आणि मित्रांनो उदाहरण क्रमांक 1 आणि 2 दोन्हीही सेगमेंटचे पेयर रेषाखंडाच्या जोड्या एकरूप आलेल्या नाही. आता जाऊ तिसऱ्याकडं लिहा नंबर 3 काय सांगा पेज नंबर 7 वर नंबर 3 रेख सेगमेंट B and segment AD. चला पटपट काढा व्हिडिओ पॉज करा तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पहा. चला लिहा व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ B BE. कोऑर्डिनेट ऑफ B 5 कोऑर्डिनेट ऑफ E 9. आणि कोऑर्डिनेट पाहिल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे. निर्देशक पाहिले की उत्तर किती येईल 5 आणि 9. माझं उत्तर आलं 4. तुमचं तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. चला लिहा फॉर्म्युला लेंथ ऑर डिस्टन्स काही पण लिहा चालतं. लेंथ इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता 5 आणि 9 इज ग्रेटर दॅन 5. 9 minus 5 what is the answer 4. Length of B
लेंथ ऑफ बी इज इक्वल टू 4. याला द्या नंबर 1, याला द्या नंबर 1. आता दुसरं ए बी नाही ए डी पुस्तकात पाहतो, एकदा कन्फर्म करतो. बी काढलं, बी ई 4 उत्तर आलं. दुसरं आता ए डी लिहा. लेंथ ऑफ ए डी इक्वल टू व्हॉट? कोऑर्डिनेट ऑफ ए -3, कोऑर्डिनेट ऑफ डी -7. -3 -7 -3 नंतर -4 -5 -6 -7. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. माझं उत्तर मी इथं लिहिलेलं आहे. चला लिहा फॉर्म्युला. अरे हे तसेच्या तसेच उत्तर, काहीच बदल नाही. आपण मागच्या उदाहरणामध्ये एडी काढले का पहा बरं. यस, सेम टू सेम आहे. बरं झालं पुसलं नाही आपण. चला तुम्ही लिहून घ्या मागच्याच उदाहरणातलं. लेंथ इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. -3 इज ग्रेटर दॅन -7 -3 -7 -3 + 7 इक्वल टू 4. मागचंच उदाहरण आहे. आता लिहा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. पहिलं आन्सर किती आलं? 4. दुसरं आन्सर किती आलं? 4. 4 इक्वल टू 4. चला पुढे लिहा. पहिला कोणता आहे? लिहा लेंथ ऑफ बी इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. आता नॉट काढून टाका, नॉट काढून टाका. सो सेगमेंट बी अँड ए डी आर कॉन्ग्रुएंट. सेगमेंट बी अँड सेगमेंट ए डी आर कॉन्ग्रुएंट बिकॉज देअर लेंथ इज इक्वल. रेख बी व रेख ए डी एकरूप आहे कारण की त्यांची लांबी समान आहे. आता मित्रांनो, ज्यांनी 1.1 इमानदारीनं क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सोडवलेला आहे त्यांना हे अतिशय सोपं जाईल. कंपॅरिझन करता आलं पाहिजे, कंपॅरिझन करता आलं पाहिजे. कंपॅरिझन कसं करणार? 3 7 कोणता ग्रेटर आहे? 7. 7 इज ग्रेटर दॅन 3. हे झालं नंबर 1. दोन्ही मायनस केले तर जो मोठा होता तो लहान होऊन जाईल. म्हणजे -3 इज ग्रेटर दॅन -7. मनातल्या मनात 3 आणि 7 हा ग्रेटर आहे, हा स्मॉलर होऊन जाईल. हा स्मॉलर आहे, हा ग्रेटर होऊन जाईल. नंबर 3 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. हे 4 नियम जर लक्षात असतील तर अतिशय सोपं आहे. मित्रांनो, प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिसला पर्याय नाही. व्हिडिओ 2-3 वेळेला पहा, पाहता पाहता ऐका, ऐकता ऐकता विचार करा, लिहा. जे शक्य आहे तेव्हा व्हिडिओ पॉज करा आणि मनानं सोडवा. मनानं सोडवा किंवा मग एकदा व्हिडिओ पाहून घ्यानंतर मनानं सोडवा. वेळ लावून मनानं सोडवा. प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 घेऊन. तोपर्यंत हॅव ए गुड डे.